नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 7 जून 2026. मी जात आहे भोकरदन या ठिकाणी. त्या ठिकाणी बँकेचं उद्घाटन आहे आणि जात असताना काय झालं तुम्ही पाहू शकता. हे आमची इथली कसोरा नदी आहे. तर रात्री आम्हाला इतका पाऊस झाला की आमच्या नदीला पाणी देखील आले. तर पाहू शकता, तर हे पाणी देखील आले. आणि राज्यात तुम्हाला सांगू इच्छितो, आज 7 जूनपासून दररोज म्हणजे काय होणार आहे, मान्सून तळ कोकणातून सक्रिय होणार आहे आणि तसा तो पुढं सरकत येणार आहे. म्हणून हा अंदाज राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात. हा जो पाऊस आहे 7 तारखेला सगळीकडेच जाणार नाही. काय होईल, 8ला थोडा पुढं सरकत, 9ला पुढं, असा करत करत 14 तारखेपर्यंत तो महाराष्ट्राचा बऱ्याच भागामध्ये कव्हर करणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्या. पण आज 7 तारखेला मात्र सगळ्या राज्यभर पसरणार नाही. आज फक्त काय झालं, तळ कोकणातून ते पाऊस पुढं सरकाला आहे आणि आज रात्रीपर्यंत बऱ्याच भागामध्ये मग काय होईल, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, पुणे, त्याच्यानंतर इकडे बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, मराठवाड्यापर्यंत आते मदाल मारण आणि इकडं थोडी उत्तर महाराष्ट्राकडे काही जिल्ह्याकडे जाईल. म्हणून हे अंदाज लक्षात येतात. पण आजपासून संपूर्ण महाराष्ट्रभर जाणार नाही. 7 पासून ते 14 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात दररोज काय होईल, पुढं सरकत तो मान्सून प्रवास करणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येतात. काल देखील म्हणजे काल 6 जूनला देखील आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये सेलू तालुका, मानवत तालुका, परभणी जिल्ह्यामध्ये मानवत ह्या भागामध्ये इतकं वादळी वाऱ्यानं शेतकऱ्याचं अतोनात नुकसान केलं.